नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित असलेले सर्व रोटरीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर पुरंदर व पुरंदरच्या आजूबाजूचे सर्व क्षेत्रातील मान्यवर व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2022-23 म्हणून आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले मान्य अनिल परमार सर, त्यांच्याबरोबर आपल्या क्लबवरती जरी डायरेक्ट नसलं तरी इनडायरेक्ट बरंचसं त्यांचं लक्ष आहे आणि आपल्या फाउंडेशनचे डायरेक्टर 2021-22 माननीय पंकज पटेल सर, त्याचबरोबर आमचे कॉप्समेट म्हणजे ज्यावेळेस आमची प्रेसिडेंटची बॅच होती त्यावेळेसचे आमचे मित्र आणि इंदापूर रोटरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत असे आणि ह्या वर्षीचे आपल्या क्लबचे असिस्टंट गव्हर्नर आणि डोंबाळे सर, ह्या वर्षीचे आपले कार्यक्षम अध्यक्ष स्मिता मॅडम, सचिव युवराजजी आणि एकूण बाईसाठी आधी ज्यांचं आपण आज निवड करणार आहोत ते मान्य अनिल लोणे सर. या पदग्रहण समारंभासाठी आपण सर्वजण आलात. पाहुणे म्हणून परमार सर आहेत, पटेल सर आहेत आणि डोंगरे सर, त्या सर्वांचं मी प्रथमतः रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करतो व आपला पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत. मी माननीय युवराजजी बारगडे या वर्षीचे सचिव होते, ज्यांनी मॅडम बरोबर फार चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन करून त्या कोविडच्या काळातही साधारणतः 1.5-2 वर्ष आपण कोविडच्या ह्या परिस्थितीमध्ये संघर्ष करत असतानाही रोटरीचे फार चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी ज्यांनी भरपूर वेळ दिला आणि काम केलं असं म्हणते. सर्वप्रथम मी डिस्ट्रिक्ट 31-31चे गव्हर्नर 2022-23 डॉक्टर अनिल परमार सर हे पनवेलहून आपल्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल पहिले त्यांचं धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर डोंबाळे सर इंदापूरहून आले, त्यांचेही धन्यवाद. पंकज पटेल सर तुमचेही खूप खूप धन्यवाद. मागच्या वर्षी मला
क्लबचा सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी वहिनी साहेबांनी दिली. ती संधी देत असताना जबाबदारी पण मोठी होती. या सगळ्या पॅन्डेमिक कोविडच्या ह्याच्यामध्ये नेमके प्रोजेक्ट काय करायचे, आता बाहेर तर पडायचं नाही आहे, गर्दी गोळा करायची नाही, तर अशा पद्धतीने काय प्रोजेक्ट करायचे, कसे करायचे, याचं भरपूर मार्गदर्शन मोदी साहेबांकडनं. मागच्या वर्षीच्या एकूण सर आमचे सगळे जे डिस्ट्रिक्ट ड्यूज आहेत, RI ड्यूज आहेत, त्यानंतर रोटरी न्यूज चे ड्यूज आहेत, ते वेळेत गेलेले आहेत, ते सगळे पेड झाले. त्याच्यानंतर अपडेशन रोटरी इंटरनॅशनलच्या वेबसाईटला कंप्लीट झालेलं आहे. गोल सेट केलेले होते 37 गोल मी कंप्लीट केलेले आहे. त्यानंतर या पॅन्डेमिकच्या ह्याच्यातही ऑनलाईन आणि जिथे गरज आहे तिथे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केले. ते 10 प्रोजेक्ट असे होते. मागच्या वर्षी 200 PPE किट जवळपास 2 लाख रुपयाचे आपल्या ग्रामीण रुग्णालय सासवड आणि ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे जुलैमध्ये देण्यात आले. त्यानंतर एकूण पुरंदर तालुक्यातल्या 30 गावांमध्ये 2 दिवसात म्हणजे मला वाटतं 14 आणि 15 जुलै रोजी आम्ही सगळ्या टीमने 30 गावांमध्ये जाऊन 1,500 कुटुंबांना जवळपास 15 लाख रुपयाचा किराणाचे किट पोहोचवण्यात आले. आपल्यापैकी उपस्थित बरेच जण तसंच सासवड नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गासाठी PPE किट्स, सॅनिटायझर्स आणि जवळपास 200 मास्क त्याच वेळेला उपलब्ध करून देण्यात आले होते. शिक्षकांसाठी आता एकत्र येता येत नव्हतं म्हणून डिजिटल गुरुमंत्र म्हणून एक प्लॅटफॉर्मवर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या माध्यमातून जवळपास 425 शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले. त्या 425 शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं 6 दिवस ऑनलाईन. त्यानंतर रायला घेण्यात आला मुलांसाठी. तो रायलाही अनेक मुलांनी अटेंड केला. मागच्या सप्टेंबर महिन्यात ज्या वेळेला कोविडचं परत वाढलं होतं आणि असं वाटत होतं की याचा परिणाम लोकांच्या मानसिक स्थितीवर होत आहे, अशा वेळेला पुन्हा मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेबिनार घेण्यात आला. मेंटल हेल्थ इश्यू इन कोविड पॅन्डेमिक. तसेच हिवऱ्याची जी शाळा आहे त्या हिवऱ्याच्या शाळेचं 10 लाख रुपयाचं काम हॅपी स्कूलच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. त्या शाळेमध्ये शाळेचं रिपेअरिंग म्हणजे वॉटरप्रूफिंग, त्याच्यानंतर पूर्ण शाळेला पेंटिंग आतून बाहेरून, त्यानंतर वॉटर फिल्टर, लायब्ररी, त्यानंतर हँडवॉश स्टेशन आणि ई लर्निंग सेल असं पायाभूत आणि आधुनिक अशा सगळ्या सुविधांचं पूर्ण करण्यात आलं. क्लब ऑफ पर्वतीच्या माध्यमातूनही आणि पुरंदर रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या माध्यमातून तालुक्यातील 8 शाळांना सर हँडवॉश स्टेशन उपलब्ध करून देण्यात आले की मुलांना आता खरी गरज आता त्यात जी होती ती पूर्ण करायचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आता मागच्या महिन्यात क्लबतर्फे हिवरे गावात 100 झाडं लावलेली आहेत. असे एकूण 10 प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आले. जवळपास 31 लाख रुपयाचं काम मागच्या वर्षी पूर्ण करण्यात आलं. मला दिलेल्या जबाबदारीचा त्याच्यावर त्या विश्वासाचा पात्र होण्याचा भरपूर प्रयत्न केला. आपण मला संधी दिली सगळ्यांनी. वहिनी साहेब आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपलेही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद युवराजी. खरंच फार चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन या पॅन्डेमिकमध्ये युवराजी यांनी फार चांगल्या पद्धतीने काम केलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सासवड नगरीचे प्रथम नागरिक माननीय भोंडे साहेब यांचं मी आपल्या रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर आताच आपल्याला जॉईन झालेले पंचायत समितीचे सदस्य कोलते काकी यांचंही मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक
बऱ्यापैकी तालुक्याचा कार्यभार सांभाळत आहेत मान्य प्रदीप अण्णा पोमन यांचंही या कार्यक्रमासाठी स्वागत करत होतो. सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि सर्वच मान्यवर, कुणी याच्यामध्ये छोटा मोठा नाही आहे. रोटरीमध्ये कुणी छोटा आणि कुणी मोठा नसतो किंवा कुणी कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा पक्षाचा असेल याचा ह्याच्यामध्ये कोणताही आपण ह्याच्यामध्ये ठेवत नाही बघा संबंध. या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि 2020-21साठीचे आमचे अध्यक्ष माननीय वहिनी साहेबांना मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करावं. व्यासपीठ आधारे डॉक्टर परमार सर, डॉक्टर पटेल सर, रोटरियन ज्ञानदेव आणि उपस्थित सगळे. जेव्हा मला प्रेसिडेंट इलेक्ट निवडलं गेलं होतं 2 वर्षानंतर, तेव्हा हे माझं खूप मोठं सौभाग्य असं मी समजलं. त्या रोटरीचं जसं बघायला गेले तर हे फाउंडर अध्यक्ष आमचे सासरे चंदूकाका जगताप होते आणि त्या रोटरीमध्ये आपण प्रेसिडेंट म्हणून काम करणं हे माझं खरंच नशीब. खूप आशा होत्या, खूप संकल्पना होते, खूप काय काय करायचं होतं. पण काळच असा आला की पॅन्डेमिक आलं आणि पॅन्डेमिकमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी करता नाही आल्या. आम्ही रोटरी टीम्सनी बरेच मोठे मोठे प्रकल्प घ्यायचा विचार केला होता. वॉटर हार्वेस्टिंगचा होता, बऱ्याचशा हॅपी स्कूल्सचं होते, 1000 वृक्षारोपणाचं घ्यायचं होतं, नंतर स्किल्स एज्युकेशनचं घ्यायचं होतं. पण पॅन्डेमिकमुळे काहीच करता. रोटरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे मी नेहमी पाहिलंय की जे 5 वर्ष 6 वर्ष जे काय आपलं क्लब आहे की रोटरी टीम वर्क शिकवते आणि ते मला ह्या 2 वर्षात मला बघायला मिळालं. खरं सांगायचं तर आय शुडंट से लाईक दॅट. मला वाटतं मी लिस्ट काम केलेली प्रेसिडेंट बनायला हरकत नाही आहे, कारण की 2 वर्षात माझं पूर्ण लक्ष हे हॉस्पिटलकडे होतं आणि कोविडमध्ये गेलं. पण जी टीम माझ्याबरोबर होती, आता प्रत्येकाचं नाव घेणं खूप कठीण आहे कारण प्रत्येकाने इक्वली सहभाग दिला, प्रत्येकाने तेवढाच कष्ट केला आणि प्रत्येक मीटिंग्स अरेंज केल्या. प्रत्येक युवराज असू दे, असू दे, गायकवाड असू दे, सगळ्यांनीच म्हणजे आपली रोटरी आपणच प्रेसिडेंट आहे आणि आपलंच काम समजून सगळ्यांनी काम केलं आणि ह्याचं सगळं श्रेय हे फक्त आणि फक्त रोटरी त्याचे शिकवणं अबाउट टीमवर्क ह्याला श्रेय जातं. मी एवढंच सांगते की आता येणारे प्रेसिडेंट हे खूप कार्यक्षम आहे, खूप चांगलं काम करते माझ्यापेक्षा तर नक्की. आणि जे काय आपल्या संकल्पना होत्या ज्या आपल्याला पूर्ण करता आल्या नाही माझ्या टर्ममध्ये, मी त्यांना आणि त्यांच्या फुल टीमला फुल सपोर्ट देऊन त्या सगळ्या आपण संकल्पना पूर्ण करू एवढंच. त्यानंतर आपले ह्या वर्षीचे अध्यक्ष जसं मॅडमने सांगितलं आता की ज्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत आणि जे नक्की सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील आणि ऑलरेडी ते भरपूर काम करत आहेत असे माननीय अनिल गोरवणे सर त्यांचा तसा परिचय पाहिला तर फार मोठा आहे, पण तो थोडक्यात परिचय करून द्यावा असं मी आमचे सहकारी प्रशिक्षक यांना विनंती करतो. की ज्यांचे आज या ठिकाणी रोटरीच्या अध्यक्षपदी कर्तृत्ववान अशा अध्यक्षांची निवड झाली, त्यांचा मी या ठिकाणी कार्याचा परिचय करून देतो. त्यांचे नाव श्री अनिल महादेव उरवणे. त्यांची शैक्षणिक पात्रता आहे B.Com, MA मराठीतून त्यांनी केलं आणि GTC अंडे त्यांचं पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या 31 आणि 30 वर्षाची जी पदे आहेत त्या पद्धतीनं त्यांनी सरव्यवस्थापक पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था सासवड 1990 पासून आदरणीय काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित केलेले आहे. त्यांनी सचिव पुरंदर मोटार माल वाहतूक मर्यादित सासवड, त्याचप्रमाणे
सचिव पुणे जिल्हा हाऊसिंग व इतर सहकारी संस्था बुक कीपिंग अँड अकाउंट रायटर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित सासवड, सचिव पुरंदर तालुका शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित सासवड, सचिव श्री बुलेश्वर फळ व भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्था सासवड, सचिव कन्या मित्र मंडळ सासवड। त्याचप्रमाणे 1990 सालापासून सहकार व सहकाराच्या माध्यमातून माननीय चंदूकाका जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करीत आहेत। त्यामध्ये 95 विकास संस्था त्यामध्ये कार्यरत आहेत की ज्यांनी ते आपल्या तालुक्याचे आमदार माननीय संजयजी चंदूकाका जगताप हे संचालक आहेत आणि त्यांचं कर्ज वाटप हे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1.25 कोटीचं झालेलं आहे। त्याचप्रमाणे 30 स्वयंरोजगार संस्था आहेत, 10 मजूर सहकारी संस्था, 3 सहकारी संस्था, 2 सहकार गृहनिर्माण संस्था। पुढील काळातही त्यांची PhD करण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांनी सचिव जनमत विकास आघाडीमध्ये ते काम करीत आहे। सचिव जनमत विकास आघाडी यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना कोविड योद्धा म्हणण्यात काही हरकत राहणार नाही। आनंदी कोविड सेंटर खळद येथे त्यांनी रात्री 8 ते सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत त्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या प्रेसिडेंट म्हणून लाभलेलं आहे। असेच कार्य त्यांच्या हातून व्हावं, त्यांना मी पुढील काळात त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। त्यानंतर आपण आपल्या रोटरीचा चेंज ऑफ कॉलर जो कार्यक्रम आहे तो करणार आहोत। मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माननीय परमार सर यांना विनंती करतो चेंज ऑफ कॉलरचा या वर्षीचे सचिव माननीय अभिजित बारकर सर, त्यांचं सचिव म्हणून त्यांना या वर्षीचा संधी आणि जबाबदारी मिळत आहे। थीम आहे ती सर्व टू चेंज लाईव्स। या थीमला घेऊन रोटरी क्लब, रोटरी फाउंडेशन असेल, डिस्ट्रिक्ट 313 असेल किंवा ऑल ओव्हर रोटरी यावर्षीची ही थीम घेऊन काम करणार आहे। मी आत्ताच ज्यांचा पदग्रहण झालं माननीय अनिलजी पुरवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपली ह्या वर्षीची जी बोर्ड ऑफ कमिटी असेल त्याचे इंट्रोडक्शन करून द्यावं। नमस्कार, मी अनिल उरोटे, या वर्षीचा तुम्ही सर्वांनी केलेला सगळे माझी 2021-22 या वर्षीची जी टीम आहे ती मी आज तुम्हाला सांगतो। माननीय रोटरियन गुलाब गायकवाड उपाध्यक्ष, पिन एक काम करा,
सेक्रेटरी अभिजित बारंकर. अभिजित बारंकर. ट्रेझरर आनंद जगताप, ते वकील आहेत. रजिस्ट्रेशन करून 2020-21च्या प्रेसिडेंट IPP माननीय अस्मिताताई जगताप. क्लब ट्रेनर डॉक्टर प्रवीण जगताप. क्लब ॲडमिन रफिक शेख. मेंबरशिप डायरेक्टर सुनील काका जगताप. डायरेक्टर स्पेशल प्रोजेक्ट सौ भारतीताई गायकवाड. डायरेक्टर पब्लिक रिलेशन जीवन कड. नवीन सभासदांनी जो आमच्यावर विश्वास दाखवून नवीन ॲडमिशन होते ते 10 सभासद आहेत. त्यांची नावं घेतो. रोटरियन माऊली यादव, रोटरियन संभाजी जगताप, रोटरियन जावेद शेख, रोटरियन सचिन सोनवणे, रोटरियन रवींद्र जोशी, रोटरियन सुजित सतीश जगताप, रोटरियन दिलीप गोविंद मोरे.
सर्व 2021 आणि 22साठी ज्यांची निवड झाली आहे असे अध्यक्ष, सचिव व सर्व डायरेक्टर व नवीन सदस्य आले त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन. त्यानंतर मी माननीय अध्यक्ष अनिल गुरवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 2014 साली स्वर्गीय चंद्रबाबा जगताप यांनी पुरंदर रोटरी क्लबची स्थापना केली. सुरुवातीला आमचे 35 मेंबर होते. त्याच्यानंतर कमी जास्त होत मागच्या वर्षी 25 मेंबर राहिले. त्याही ह्याच्यात कोविड सिच्युएशनमध्ये आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. वहिनी साहेबांचं मार्गदर्शन, युवराज, आमची टीम या सर्वांनी काम केलं. याच्या आधी काकासाहेब, काकी, अस्मिताताई, प्रवीण जगताप, दीपक जगताप, युवराजजी मार्गडे हे आम्हाला रोटरीचे अध्यक्ष म्हणून लाभले. ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. आता माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या काम करत असताना आम्ही परवाच DG येऊन गेले, पंकजी शाह. त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितले की पुरंदर तालुका हा ड्राय एरिया आहे, त्यात पाण्याचं काम करू शकतो आम्ही. पाण्याचं असेल, बंधारे असतील, नंतर आरोग्यविषयी काम असेल, त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी खूप काम करण्याची इच्छा आहे आमची. त्यांनी भरपूर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर शैक्षणिक ह्याच्यात स्कूल असेल, हॅपी स्कूल असेल किंवा मुलींसाठी काय करायचं असेल हे सगळं आम्ही करणार आहे. सामाजिक काम तर आम्ही करतच असतो, त्याच्यातही आम्ही काय करू शकतो का हे विचार करतो. माझ्या सर्व टीमला घेऊन वहिनी साहेब आहेत, युवराज आहे, बाकीचे सगळे आहेत, प्रवीण सर आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा मी यावर्षी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. तसं पाहिलं तर सरांचं काम करण्याचं फार मोठं ध्येय आहे, परंतु त्यांनी फार थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. असं व्हायला नको, सांगितलं जास्त आणि कमी केलं, पण असं कधी होणार नाही याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आजपर्यंत आहे. धन्यवाद अध्यक्ष. त्यानंतर मी या वर्षीचे आपले सचिव माननीय अभिजित बारवकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याच्या अगोदर आपले ह्या वर्षीचे जे आउटगोईंग प्रेसिडेंट आहेत त्यांचं रिजिस्ट्रेशन मान्य ह्या वर्षीचे अध्यक्ष अनिलजी सर यांना मी विनंती करतो की आपण करावं. माननीय अध्यक्षांना मी विनंती करतो की रोटरीचा हा नियम आहे की रोटेशन हे झालंच पाहिजे आणि हे होतंच. खुर्ची कोणतीही असो तर त्याच्यावरती रोटेशन हे प्रत्येक वर्षी, म्हणूनच ही रोटरी म्हणून हे नाव आपण ठेवलं गेलेलं आहे. तर मी अध्यक्षांना विनंती करतो की आपले जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत त्यांचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन आणि फेलिसिटेशन आपण करावं. या वर्षीचे उपाध्यक्ष रोटेरियन गुलाब गायकवाड हे ज्यांनी मागच्या वर्षी वॉटर म्हणजे पाण्याच्या ह्याच्यात काम केलं, नंतर हॅपी स्कूलमध्ये काम केलेलं आहे. त्यांना सामाजिक सेवेची खूप आवड आहे आणि त्यांना कुठलीही जबाबदारी द्या ते नाहीच म्हणले नाही आतापर्यंत. ते पटकन हा म्हणतात. आणि त्यांचं एक आहे की पहिलं गाव व्हायचं, नंतर त्यांनी आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट केले गावालाच दिलेले. आता तालुके करता विचार. दुसरे सेक्रेटरी जे आहेत ते आमचे मित्र अभिजित बारवकर की ज्यांचं LIC मध्ये खूप मोठं काम आहे. तालुक्यात त्यांची चांगल्या प्रकारे ओळख आहे, त्याचा फायदा व्हावा अशी इच्छा. फक्त हिवऱ्याला काय घेऊ नका ही माझी तुम्हाला विनंती. त्यानंतर आनंद जगताप आहेत जे मितभाषी वकील आहेत पण मितभाषी आहेत. त्यांना जबाबदारी दिली तर घेत नाहीत. आम्ही त्यांना म्हणलं होतं की तुम्ही काहीतरी जबाबदारी घ्या, बळच त्यांनी घेतलेली आहे. त्यांना आता आम्ही पुढे आणतोय. म्हणजे ते फाउंडर आहेत तरी अजून कुठल्याच पदावर नाही, मितभाषी आहेत.
नंतर आमच्या मार्गदर्शिका आनंदी काकी जगताप, ज्या डायरेक्टर फाउंडेशन आहेत. नंतर अस्मिताताई आहेत, नाही अस्मिताताई आहेत. त्यानंतर ज्या IPP आहेत अस्मिताताई. नंतर संजयजी जगताप आहेत, क्लब ॲडवायझर आमदार. त्यानंतर प्रवीण जगताप आहेत, जे क्लब ट्रेनर आहेत. त्यांचं मार्गदर्शन खूप आहे. आतापर्यंत त्यांनी जे जे अध्यक्ष झाले त्यांना त्यांनी सहकार्य केलेले, मला सुद्धा सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे. त्यानंतर रफिक शेख आहेत, जे आमचे मित्र आहेत, ते क्लब ॲडमिन आहेत. सुनील काका जगताप आहेत, डायरेक्टर मेंबरशिप. उमाकांत डवळे ते आज आले नाहीत, डॉक्टर आहेत ते. त्यानंतर सुमित काकडे, त्यांना खरं तर करोना योद्धा असं संबोधलं जातं तालुक्यात. त्यांनी खूप करोनाच्या काळात खूप म्हणजे खूप सेवा लोकांची केलेली. देव माणूस. त्यानंतर दीपक माधवराव जगताप, जे 2015ला आय थिंक IPP म्हणजे प्रेसिडेंट होते ते. नंतर भारती गुलाब गायकवाड, डायरेक्टर स्पेशल प्रोजेक्ट. त्यानंतर डॉक्टर प्रतिभाताई बांदेकर, डायरेक्टर स्पेशल प्रोजेक्ट. डॉक्टर अश्विनी प्रवीण जगतापांच्या मिसेस. संजय वाडेकर, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी. जीवन खड, पब्लिक डायरेक्टर आहेत. त्यांनी आता म्हणजे ते पुढारीचे वार्ताहर आहेत आणि त्यांनी क्लबला जितकी प्रसिद्धी ते देतील तेवढी थोडी, एवढी ती प्रसिद्धी देत असते. त्यानंतर युवराजी वारगडेंबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. ते म्हणजे ते फेमसच आहेत जिल्ह्यात. त्यांनी काय केलंय की इकडे तिकडे जाऊ नये म्हणून काहीतरी म्हणून तिथे कोऑर्डिनेटर म्हणून त्यांना ठेवलेले आहे. काय होतं, बरोबर ठेवलं. IPP माणूस झाला की तो लक्ष काढून घेतो, म्हणून असं नको व्हायला म्हणून मी अशी माझी. धन्यवाद अध्यक्ष. तसं काही होणार नाही. जरी सगळे IPP झालेले असले तरी सगळेजण चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि करतील याची ग्वाही मी देतो करते. आणि सर, आपण आता पाहिलंच नावं बरेचसे आता काही पैलू आमच्या ह्याच्यामधले काही कारणास्तव उपस्थित नाही आहेत, परंतु सगळ्या क्षेत्रामधले आणि फार सामाजिक कार्याची आवड असणारे सर्व सदस्य ह्या क्लबमध्ये आहेत. मधल्या काळामध्ये जरी आमची संख्या कमी झालेली असली तरी जे काम करतात तेच टिकलेत आणि ज्यांना काम करायचे तेच टिकलेले आहेत. त्याच्यामुळं आमचं काम हे हळूहळू का होईना परंतु चांगल्या पद्धतीने होत आहे. आदरणीय काकांनी आम्हाला त्यावेळेस जे काय आमची सगळ्यांची एक सांगड घालून दिलेली आहे त्याची आजही फार मोठी आठवण येते. मान्य आमदार साहेबांचं असेल, अस्मिता वहिनींचं असेल, काकींचं असेल, काय मार्गदर्शन आम्हाला असतं. तर या पद्धतीने आमचा पूर्ण क्लब ह्या वर्षीही मान्य अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली काम करेल, त्यात काही कोणतीही शंका नाही आहे. तर ह्या वर्षी आपण रविवारीच मान्य ह्या वर्षीचे DG डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शाह सर येऊन गेले आणि आपल्या क्लब थ्रू त्यांना युवराजी किती आपण $100 आपण डोनेशन फाउंडेशनला दिलं. तर त्याबद्दल येथे आपले फाउंडेशनचे डायरेक्टर उपस्थित आहेत पंकज पटेल सर, हे काही त्याबद्दल 2 शब्द त्यांचं म्हणणं. नमस्कार. आज तुमचे फाउंडेशन डायरेक्टर नाही आहे, नंतर एक पिशवी खाली करून गेलो असतो आम्ही. तर ही जी पिन आहे ही पंकज शाहने डिझाईन केलेली आहे आणि रोटरी इंटरनॅशनलकडून अप्रुव्हल घेतलेलं आहे. आणि असे पिनं पूर्ण भारतामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनी 1000-2000 असे पिन, सगळ्यात जास्त पिनं आपल्या डिस्ट्रिक्टने घेतलेले. आणि तुमच्या या क्लबमध्ये सगळ्यात पहिले यांनी $100 दिले इन्स्टॉलेशनच्या अगोदर. तर ही एक पिन मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्टला सांगतो की त्यांनी एक घ्यावी आणि बाकीचे 4 लोक स्वतःहून पुढे यावे. दुसरी एक घोषणा मी करतोय, फाउंडेशन डायरेक्टर आहे पण पाण्याची आम्हाला भरपूर आवड आहे. पाण्याचे भरपूर प्रोजेक्ट केलेले आणि गेल्या विजिटला पण मी सांगितलं होतं, नंतर मला वाटतं कनेक्ट झाले नाही. तर एक ग्लोबल ग्रांटचा एक प्रोजेक्ट तुमच्या पुरंदरच्या कुठल्याही भागात मला लवकरात लवकर प्रपोजल द्या. तयार होता पण कोविडमुळे आम्हाला कळता तुम्ही मला द्या, विल मेक इट शुअर.
So we'll do it this year. We have everything ready. शेवटच्या कडे Permission of Tahsildar, water testing reports and everything. दॅट्स ओके अपलोड अँड डू Yeah. जे काही तुम्हाला मदत लागेल फंड पण पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार देंगे तभी आणि मॅडम तुम्ही एक पिन घ्या आणि बाकी 3 लोकांना सांगा म्हणजे 5 पिन होऊन जातील. जे लोक $100 लगेच म्हणजे फाउंडेशन हे करतात. नाही नाही याला एक गाणं पण आहे की युवराज तुला असू दे. फाउंडेशनला आपलं प्रेम जे आहे ना वो जताना भी नहीं आता बताना भी नहीं आता हमें तुमसे मोहब्बत है ये छुपाना भी नहीं आता म्हणून हे पिन लावून फिरतील. या प्रवीण सर ताते या. त्यांचं पाण्यावर जास्त जोर आहे ते प्रवीण सर आणि ते नंतर आज येतात. या मेंबरशिप या अजून म्हणायचं ते कधी नाही झालं तर जे काय देते ते तुमच्याकडे लगेच परत येते. त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही या म्हणजे मी येतच होतो पण मी एकटा नाहीये. पुढच्या मिटिंगला मी येतो ना आज तर फक्त फाउंडेशन नाही, तुम्ही बाकीचे- बाकीचे आम्ही काही घ्यायला आलो नाही. मी तर म्हटलं ना तुमची वॉटर प्रोजेक्ट जो आहे ना मी बारामती इंदापूरला भरपूर पाण्याचे काम केले आणि भरपूर मिळवलंय. त्याचं परत समाजाला द्यायचंय. Do it together. हा We wanted to do it last year, but there's a big pandemic has really created. आम्ही पॅन्डेमिक मध्ये पण ग्लोबल रन केलं. म्हणजे माझं काय म्हणणं आहे फक्त कनेक्ट तुमचं चांगला झाला ना फोटो निकाल. या थोडंसं स्प्रेड व्हा. त्यांच्या निमित्त पदविका कार्यक्रम आयोजित केला होता. खरं वास्तविक सर आपल्याला सांगायचे त्यासाठी उपस्थित असतील पडलेलं असतील त्याचप्रमाणे अस्मिता मॅडम असतात. 2014 साली स्थापन झालेला हा रोटरी क्लब ऑफ पुरंदर त्याचे प्रेसिडेंट होते सहकार शिकायला त्यावेळेस मी रोटरी म्हणून त्यांच्याबरोबर काम करत होतो. परंतु मी नगरपालिकेकडे ज्यावेळेस मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून मी काम करत असताना मला इकडे वेळ देता आला नाही. रोटरी क्लबला मी विनंती केली की मला आपल्याला काम करायला वेळ देता येणार नाही आणि तुम्हाला त्यामुळे कोणते पण होऊ नये म्हणून मी रोटरी क्लबमधून थोडासा बाजूला गेलो. परंतु पुरंदरमध्ये या रोटरी क्लबच्या माध्यमातून जे सामाजिक काम चालू आहे त्यासाठी आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून असेल त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. मॅडमने मध्ये PP किट दिले होते. नगरपालिकेतले जे स्वच्छता कर्मचारी होते आणि जे मेडिकलच्या डिपार्टमेंटमध्ये जे काम करत होते अशा लोकांना त्यांच्या माध्यमातून जे PP किट मिळाले आणि त्यामुळे आपण पुरंदर तालुक्यामध्ये त्या कोरोनाच्या काळात बरंचसं काम करता आलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून जी मदत झाली आणि त्यामुळे सामाजिक काम करत असताना आपल्या संस्थेला या पुढील आत्ता नुकताच पदग्रहण केलेले ते माझे सहकारी
अनिल उरवणे, कारण मी त्या संस्थेवर डेप्युटेशन म्हणून मॅनेजर काम करत असताना ते माझ्याबरोबर काम करत होते. आणि मॅडमचं ते नेहमी सहकार्य आहे. डॉक्टर साहेब असतील, सर्व स्टाफ त्या सासवड शहरामध्ये नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून करत असताना त्यांनी मला त्यांच्या माध्यमातून फार मोठं काम केलं. आणि म्हणून उरवणे साहेबांच्यामुळे मी जरी नगराध्यक्ष झालो, परंतु माझे ते फॉर्म त्यांनी सर्व भरलेले होते. त्यामुळे मला त्यांच्या देखरेखीत ते यश मिळालं. त्यामुळं या संस्थेचं रोटरी क्लबचा संस्थापक अध्यक्ष सहकार मंत्री कैलासवासी चंदूकाका जगताप यांच्याबरोबर मी 33 वर्ष काम केलं. आणि त्याचप्रमाणे आपल्या काळात आपल्या पुरंदर हवेलीचे युवा नेते आणि आपले आमदार माननीय संजय जगताप यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि हे जे काम हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळालं. म्हणून मी अध्यक्षाचं आणि आपल्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्वांचं रोटरी क्लबच्या सदस्याचं अभिनंदन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. सासवड नागरिक आणि नगरपालिकेच्या तुमचं मार्गदर्शन माननीय श्री पोटे साहेब येथे उपस्थित आहेत. त्यांचंही मी आमच्या क्लबच्या वतीने आपले स्वागत करतो. यावर्षीचे आपले एक दोन मिनटं प्रदीपांना थोडंसं काही शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर काकीही देणार आहेत, नाही अण्णा देणार आहेत. आज या ठिकाणी आपले सर्वांचे सहकारी आणि त्यांनी नुकतीच आता पदग्रहण केलं अशा आपल्या सर्वांचेच खऱ्या अर्थाने सहकारी आणि जी उरवणे आणि दुसरे सहकारी उपाध्यक्ष म्हणून काम करते करणार ते आदरणीय गुलाबप्रकाश गायकवाड त्यांचे सर्व टीम्स आज डिस्ट्रिक्टचे सर्व पदाधिकारी रोटरीचे रोटरी हा एक ऑर्गनायझेशन खऱ्या अर्थानं डेडिकेशन करणारा एक ऑर्गनायझेशन आहे. जवळपास त्याचे 100पेक्षा जास्त वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेले आहेत. आणि अशी ही ऑर्गनायझेशन आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी आणली आणि चांगल्या पद्धतीचं काम या पुरंदर तालुक्यामध्ये निश्चित करण्याचा प्रयत्न निश्चित केला. आणि का याच्यापूर्वी ज्यांनी काम केलं ते खऱ्या अर्थाने खूप अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी काम केलं. युवराजी असेल, आदरणीय प्रवीणजी असतील, आदरणीय मॅडम असतील, काके असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थाने खूप मोठं काम केलं. आणि तुम्ही ज्या पाण्याच्या संदर्भात जे काम करू इच्छित आहे, निश्चित पुरंदर तालुका त्यासाठी खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे की पुरंदरला वेगवेगळ्या पद्धतीनं स्थित्यंतर पाहायला मिळतात. कधी पाऊस खूप येतो तर कधी 5-6 वर्षे काही पाऊस येत नाही. पण त्या दृष्टीवर खूप मोठं काम या रोटरीच्या माध्यमातून आपण करू इच्छित आहे. निश्चितच आपण सर्वांच्या वतीनं या तालुक्याच्या वतीने मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. यांनी मगाशी सांगितलं तात्यांच्या बाबतीत हे कधी नाही म्हणत नाही, परंतु माझा तो उलटा अनुभव हेच कधी कशाही कामाला कुठलंही काम असू दे या माणसाकडे नाही हा शब्द नाही. आणि खाली मान करून काम करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे प्रचंड मोठं काम या तालुक्यामध्ये आदरणीय उरवणे साहेब करतात. मी त्यांना याही पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या निमित्तानं करण्याचा संधी आपल्याला उपलब्ध होते. तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशीच उत्तरोत्तर चांगली प्रगती करावी एवढ्याच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. मला काही सर्व सभागृहाची माफी मागून मला काही कामामुळे बाहेर जायचं असल्यामुळे मी फक्त तुमचा सत्कार सन्मान करतो. त्याच क्षमा
यावर्षीचे आपले जे सचिव मान्य अभिजित बारवकर यांना मी विनंती करतो की त्यांनी यावर्षीचं आपलं कार्याची थोडीशी रूपरेषा आपण थोडक्यामध्ये सर्वांना सांगा. यावर्षी 2021-22 च्या सेक्रेटरीच्या रूपाने मी आपण आलेले सर्व भावनांचं स्वागत करतो. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी पदग्रहण समारंभासाठी आलेले विशेष पाहुणे स्पेशल पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2022-23 श्री डॉक्टर अनिल परमार सर, तसंच असिस्टंट गव्हर्नर श्री ज्ञानेश्वर डोंबाळे सर, तसंच फाउंडेशन डायरेक्टर श्री पंकज पटेल सर, तसंच 2020-21चे पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अस्मिताताई, तसंच यावर्षीचे अध्यक्ष अनिल उरणने सर, तसंच यावर्षी सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, तसंच सर्व सभासद आणि आलेले सर्व पाहुण्यांचं मी परत एकदा स्वागत करतो. श्री डॉक्टर परमार यांना मी सांगू इच्छितो की सर लास्ट इयरचे आमचे सर्व ड्यूज तसंच अकाउंट सगळे क्लिअर आहे. तसंच यावर्षीचे सुद्धा पुढचे सगळे ड्यूज आणि क्लिअर्स वेळेवरती आम्ही पूर्ण करणार आहे. तसंच यावर्षीचे सर्व डिस्ट्रिक्ट ड्यूज म्हणा, RIचे ड्यूज आहे, रोटरी न्यूज जे काय वेळ ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. तसंच यावर्षीचे सर्व रिपोर्टिंग्स आमच्याकडून वेळेत होणार आहे. तसंच रोटरी इंटरनॅशनलची वेबसाईट आहे, तसंच डिस्ट्रिक्ट वेबसाईट आहे, ती वेळेवरती अपडेट करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि मी आवर्जून पटेल सरांना सांगू इच्छितो की सर लास्ट इयर वॉटर हार्वेस्टिंगचा आमचा एक प्रोजेक्ट इनकम्प्लीट होता आणि ती फर्स्ट प्रायोरिटी बेसवरती आम्ही कम्प्लीट करणार आहे. सर लास्ट इयर पॅन्डेमिकमुळे काय काय प्रोजेक्ट आम्ही नाही करू शकलो ती यावर्षी नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत. तसंच बोर्ड ऑफ डायरेक्टरने माझ्यावरती जे विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरवण्यास मी पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू. तीच ते त्यांच्यावर दिलेली जबाबदारी आणि त्यांच्या कर्तव्याच्या आणि कामाच्या माध्यमातून ते पूर्ण करतील, कारण की गेले 4 वर्ष ते फार चांगल्या पद्धतीने रोटरीमध्ये काम करत आहेत. त्यानंतर माननीय युवराजजी वारगडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं थोडक्यामध्ये परिचय करून द्या. आज खरा योग असा आहे की आज दोन्ही अनिल आमच्या समोर एकत्र बसले. दोन्ही अनिल आमच्या समोर सत्कार, त्यामुळे हा एक अजून योग आहे. डॉक्टर अनिल परमार सरांचा परिचय मी करून देणार आहे. Dr. Anil Parmar sir, the best and the most beautiful things in the world cannot be seen or touched. They must be felt with the heart. These words from the lifeline of a well-known physician in Panvel. He is a prominent name associated with the launch of Rotary Mega Medical Center projects. He has almost held all the important positions in club and RID 3131 in his 26 years long Rotary career, and has been elected as district governor for Rotary year 2020-23 RID 3131. Rotarian Dr. Anil Parmar is the director of renowned 30-bedded multi-speciality hospital, Nikam Parmar Hospital and Intensive Care Unit. During his 27-year long efficacious career as a physician and intensivist, he has successfully treated more than 10,000 critically ill patients. He is second generation Rotarian and he followed the path laid down by his father, late L.M. Parmar, and joined Rotary in 1996. He is a member of 33-year-old Rotary Club of New Panvel. He was the club president during the Rotary centennial. He was the chairman of Rotary Club of New Panvel Charitable Trust from 2011 to 2013, and he conceptualized 6 crores worth Rotary Mega Medical Center project. He is a major donor and Bequest Society member. In his Rotary career at district, he has held almost all the assignments like AG coordinator, district secretary, district director, PRF service projects, membership, club administration, and he is known as a passionate fundraiser for Rotary. His outstanding achievements are Best Director Award for Rotary Year
2017-18 and Rotary year 2018 and 19. Best AG award in Rotary year 2011-12 and many other awards. He is the GSR of 2 clubs. RY 13-14 received multiple awards at Rotary Institute by the hands of RI President. As TRF Director, collected 1.6 million USD, which is the second highest TRF contribution of RID 3131 till date. He also received Club Builder Award twice in the year 2013-14 and 2015-16. He has also been conferred with Yashwant Puraskar. Besides above, he has been the convener of many memorable district events like Dosti, Elgar, Popti Fellowship, Niyojan and Jayostute 2 Pripets. He is a COVID warrior and has converted his setup into a dedicated COVID care center since last 1 year and helped many patients and Rotarians recover. He has also been instrumental in starting the COVID-free vaccination center with Panvel Municipal Corporation, and 3 more Rotary vaccination centers have been established subsequently. Rotarian Dr. Anil Parmar's family is a complete circle of love, strength and service. All the members of his family are Paul Harris Fellow members. His wife, Dr. Hemlata Parmar, a homeopath, is a Rotarian and PP, past president of Innerville Club of New Palme. His daughter, Dr. Komal Mutha, married to architect Nainesh Mutha and is practicing as a dental surgeon in Pune. His son, Dr. Varun, has completed his MBBS from Grant Medical College, Mumbai, and is planning to pursue his post-graduation. शिवराजी, आपल्याला सर्वांना सरांचा फार चांगल्या पद्धतीने त्यांनी परिचय करून दिला. मला वाटतं की रोटरीसाठी डॉक्टर्स हे मला वाटतं भरपूर, कारण की गेल्या वर्षी मला वाटते आपले पालेकर सर होते, पनवेलचेच होते, ते ह्या वर्षी सुद्धा पनवेलचेच माननीय अनिलजी परमान सर आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेत. नक्कीच ते पण रेकॉर्ड करतील, तर मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत किंवा मार्गदर्शन आम्हाला करावं. नमस्कार. थँक्यू युवराज अँड प्रवीण. नमस्कार सगळ्यांना. प्रेसिडेंट नवीन चार्ज घेतलेले मी म्हणेन अनिल, कॉमन नेम आपला आहे. सेक्रेटरी अभिजित, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर अस्मिता जगताप मॅडम, इमिजिएट पास्ट सेक्रेटरी आपण थोडं त्याला शॉर्ट फॉर्म IPS म्हणून केलं आहे युवराज, आणि तो पास्ट प्रेसिडेंट पण आहे युवराज. असिस्टंट गव्हर्नर माझा मित्र इथं ज्ञानदेव आहे. पंकज पटेल माझ्याबरोबर पुण्याहून आलेले आहेत, फाउंडेशन डिरेक्टर डिस्ट्रिक्टचे. पास्ट प्रेसिडेंट प्रवीण माझा प्रोफेशनल कलिग पण ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, पास्ट प्रेसिडेंट आणि क्लब ट्रेनर आहे. आता मला सांगितलं प्रेसिडेंट इलेक्ट गुलाब गायकवाड आहेत. माझ्या वर्षी मी गव्हर्नर असताना तुम्ही प्रेसिडेंट आहात. उपस्थित सर्व रोटेरियन्स, रोटरॅक्टर्स आणि सर्व मान्यवर जे आज उपस्थित आहेत, आपण हे इन्स्टॉलेशन पदग्रहण सोहळा जो आहे तो एक रोटरीमध्ये सण म्हणून आपण साजरा केला जातो. तर आपण त्या महोत्सवासाठी मी म्हणेन सगळेजण उपस्थित आहोत. आणि एक संगम टाईपचा हा प्रकार असतो, म्हणजे 2 वर्षाचा खरं आपण संगम आहे असं म्हणूया की गेलं वर्ष मॅडमनी आणि त्यांच्या टीमनी सगळं जे काम केलं त्याचा आपण आढावा घेतला. तर 20-21 हे जे वर्ष होतं थोडं टफ इयर होतं, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. पण थोडं एक संगम असतं, जाणारी टीम असते, येणारी टीम असते, पण थोडं आनंदमय वातावरण असतं. कारण जाणारा प्रेसिडेंट आणि त्यांची टीम खुश असते की आपण खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि थोडं रिलीफ पण असते की आपल्याला थोडी जबाबदारी आपण मुक्त होतोय. एक जबाबदारी असते आपण जेव्हा कुठल्याही संघटनेचं अध्यक्षपद किंवा जे काही पदं असतात ते घेतो तेव्हा, तर ती एक जबाबदारी आपली आपण पार पाडली, एक समाधान असतं. आणि येणारा अध्यक्ष, त्याची टीम ही पण थोडी खुशीत असते की आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, चांगली सेवेची संधी मिळाली. त्यामुळे एक थोडं आनंदमय वातावरण, सगळी टीम खुश असते, एव्हरीवन इज हॅपी. तर अशा इन्स्टॉलेशन समारंभामध्ये आम्हाला पण काय म्हणतात त्याला उपस्थित राहायला खूप चांगलं वाटतं. म्हणून मी आज
पनवेलहून स्पेशली तुमच्या सगळ्यांच्या निमंत्रणाने आज इकडे आलेलो आहे. पनवेलीतून 3.5 तास मला इथे यायला लागले, पण खूप आनंद झाला. एक ऐतिहासिक शहर आहे. बऱ्याच गोष्टी मॅडम आणि तुमच्याकडून मला आल्यावर इथे कळल्या, तरी मी ऐकून होतो. फर्स्ट टाइम मी इथे आलेलो आहे आणि खूप आनंद झाला इकडे येऊन. तर अशा या इन्स्टॉलेशन समारंभामध्ये मॅडमनी लास्ट इयरचं युवराजनी पण सांगितलं, खूप चांगलं काम आपल्या हातून झालेलं आहे. जरी 20-21 आपल्याला माहीत आहे या वर्षात अजूनही आपलं कोविड चालू आहे, मी म्हणणार नाही की गेलेलं आहे, पण जेव्हा सुरुवातच झाली त्या वर्षाची तेव्हापासूनच पॅन्डेमिक, लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी कोविडमुळे आपल्याला आणि कोणी न बघितलेल्या अशा गोष्टी आपल्याला यावर्षी आपण अनुभवल्या गेल्या वर्षी. आणि रोटरीमध्ये पण त्याचे प्रॉब्लेम्स आले. रोटरीची ॲक्च्युली प्रत्येक वर्षी, जरी आमचं ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस अबाउट सेल्फ, हे कायमचं ब्रीदवाक्य आहे, पण प्रत्येक वर्षी जे रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष असतात ते त्या वर्षीची थीम डिक्लेअर करतात. आणि गेल्या वर्षीची थीम होती रोटरी ओपन्स अपॉर्च्युनिटी. ही साधारण जानेवारीमध्ये म्हणजे गेल्या वर्षीची डिक्लेअर होते. इंटरनॅशनल असेंब्ली US अख्ख्या जगाचे गव्हर्नर एकत्र होतात, 540हून जास्त, आणि त्यावेळेला जो इंटरनॅशनल अध्यक्ष असतो तो डिक्लेअर करतो. तर गेल्या वर्षी थीम होती रोटरी ओपन्स अपॉर्च्युनिटी. पण काय अपॉर्च्युनिटी ओपन होणार आहे, काय होणार आहे, त्यावेळेला थीम डिक्लेअर केली कोणालाच माहीत नव्हतं. आणि नंतर ते कोविड आलं आणि बऱ्याच गोष्टी आपल्या ज्या टाईप ऑफ मीटिंग होत्या रोटरीमध्ये, आपण पर्सनली भेटतो, इंटरॅक्शन होतं आणि बरीच कामं होतात. पण गेल्या वर्षी रोटरी म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या संघटनांना पण हे प्रॉब्लेम चालले. पण आय एम हॅपी की ॲटलिस्ट रोटरी या संघटनेने त्याच्यावर आम्ही तोडगा काढला, बऱ्याच लोकांनी सगळ्यांना तोडगा काढला आणि आपण नवीन गोष्टी शिकलो, नवीन तंत्रज्ञान शिकलो. झूमवर बऱ्याच मीटिंग आपण केल्या, इन्स्टॉलेशन झूमवर झाले. आमची यावेळेला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स जी होती ती पण झूमवर झाली. मला झूम मीटिंग मी कधीच अटेंड केल्या नव्हत्या, पण काय म्हणतो आपल्याला तशीच वेळ आली की आपल्याला ते शिकायला लागलं नवीन तंत्रज्ञान. त्यामुळे एका दृष्टीने आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळाली नवीन तंत्रज्ञान शिकायची. दुसरं, समाजाला खूप गरजा होत्या त्यावेळेला. आपण पाहिलं ॲज अ डॉक्टर म्हणून मी तर सांगू शकतो, कोविडमध्ये काम करतोय म्हणून की खूप प्रॉब्लेम्स होते. अख्खी कम्युनिटी म्हणा, मेडिकल कम्युनिटी, मॅडम पण म्हटल्या 2 वेवमध्ये आता मेडिकल सगळा स्टाफ आणि एव्हरीवन इज टायर्ड. तर खूप चॅलेंजेस होते, समाजाला खूप गरजा होत्या, प्रत्येक गोष्टीची कमतरता होती. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे पहिल्या वेवमध्ये, इवन दुसऱ्या वेवमध्ये प्रत्येक गोष्टी ज्या आपल्याकडे एवढे डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तरी प्रत्येक वेळेला आपण पाहिलं दोन्ही वेवमध्ये जेव्हा पीक होतं आपल्याकडे बेड्स नव्हते. आणि हे मी म्हणजे कोविड हॉस्पिटल चालवतो म्हणून सांगू शकतो की ज्या वेळेला कोविड पीक होतं त्यावेळेला मला दिवसाला म्हणजे जेवढे ॲडमिशन होते त्याच्याहून डबल मी रोज रिफ्यूज करत होतो. ही परिस्थिती होती आणि लोकांना कुठेही बेड मिळत नव्हते. तर ह्या सिच्युएशन आपण पाहिल्या, समाजाच्या खूप गरजा होत्या. आणि रोटरी एक संघटना, फार मोठी संघटना आहे, जगभरात पसरलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यात पण चांगला त्याचा पसारा आहे. आणि वी वेअर देअर रोटेरियन्स. मी अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही सगळीकडे, आपण सगळीकडे होतो, रोटेरियन सगळीकडेच होते. मे बी कॉन्सन्ट्रेटर्सच्या गरजा होत्या, व्हेंटिलेटर्सची गरजा होत्या, जसं PP किट आणि या गरजा आपण पण इकडे भागवलेल्या आहेत. अशा प्रत्येक गोष्टीच्या गरजा होत्या. बेड, ऑक्सिजन बेड्स, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण ऑक्सिजन बेडचं एक सेंटर पण सुरू केलं. आपण बऱ्याच ठिकाणी कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, PP किट, सॅनिटायझर, फूड पॅकेट्स, या सगळ्या गोष्टी सगळ्या रोटरी क्लबनी आपल्या म्हणजे ह्या भागामध्ये म्हणा, अख्ख्या जिल्ह्यात म्हणा, जगभरात हे काम केलेलं आहे. आणि एक उदाहरण तुम्हाला मी फक्त देऊ इच्छितो याचं, की आत्ताच आपले जे भारतीय रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष आहेत शेखर मेहता, त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे MOU, कॉन्ट्रॅक्ट नाही म्हणणार, MOU साईन केलं आहे, जिथं आपले परदेशात म्हणजे अमेरिकेत स्थायी झालेले जे भारतीय आहेत ते आपल्याला 50,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ज्याची किंमत 300 कोटी आहे, ते अख्ख्या इंडियात ते पुरवणार आहे. तर दिस इज द रीच ऑफ रोटरी. आणि रोटरीवर लोकांना खूप विश्वास आहे. तर गेल्या वर्षी पण खूप टफ इयर होता आणि तुमच्या क्लबनी PP किट, 200 किट, 1500 फॅमिलीना राशन, डिजिटल गुरुमंत्र हा प्रोजेक्ट केलेला आहे. हँडवॉश स्टेशन्स म्हणा, ट्री प्लांटेशन, टोटल 30 लाखाचे प्रोजेक्ट केलेले आहेत. तर मॅडम, यू आर अ लीडर, यू हॅव शोन द वे,
you have led the club and you have gone all the way. So compliments to you. मॅडम साठी आपण एक एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मॅडम एवढं चांगलं काम झालेलं आहे. आणि रोटरीमध्ये मॅडम एक अजून मला सांगायचं आहे की आपल्या ह्या पोझिशन म्हणजे सगळ्यांसाठी हे मी सांगतो, इट इज ॲप्लिकेबल टू मी ऑल्सो. पोझिशन्स मी यावर्षी गव्हर्नर इलेक्ट आहे, पुढच्या वर्षी गव्हर्नर होणार, नंतर पास गव्हर्नर होणार. तसंच तुम्ही प्रेसिडेंट होते, आता IPP झाले किंवा वॉट एव्हर पोझिशन्स वी मे हॅव, आपण रोटेरियन म्हणून नेहमीच असतो. आणि मला खात्री आहे की तुम्ही आणि तुमची टीम संपूर्ण काम यावर्षी पण चालू ठेवणार आहे. आपलीच रोटरी आहे, आपलंच वर्ष आहे आणि सगळं काम आपल्याला मिळून करायचं आहे. तर मला याची नक्कीच खात्री आहे की ते आपण चालू ठेवणार आहात. याच्यात एक कोविडचं बाबतीत एक गोष्ट मला सांगायची आहे. माझ्या इंट्रोडक्शनमध्ये युवराज तू सांगितली आहे आणि इतर मी बघतो की बरंच पॉलिटिकल बॅकिंग आहे. तर त्याचे मला एक गोष्ट सांगायची आहे की कोविड वॅक्सिनेशन सेंटर जर आपल्याला आपण बरंच सहन केलेलं आहे कोविडच्या प्रॉब्लेम्सला, आणि जर आपल्याला ह्याच्यापासून सुटका पाहिजे असेल किंवा वी वॉन्ट टू बी सेफ, अजून आपण थर्ड वेव्हवर जर बोलतोय, सेकंड वेव्ह पूर्ण गेली नाही आहे, तर आपल्याला कोविड वॅक्सिनेशन इज द ओनली वे फॉरवर्ड. आणि याच्यामध्ये किती लोकांचं इथं वॅक्सिनेशन झालेलं आहे आज उपस्थित आहे ऑलमोस्ट 50-60% आणि दोन्ही डोस झाले. सो दोन्ही डोस आपले व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी रोटरीचं फार मोठं मला वाटतं योगदान राहायला पाहिजे ह्याच्यात. आणि पनवेलमध्ये जे आम्ही मॉडेल केलं आहे मॅडम, ते तुम्ही इथं पण सगळेजण तुमचे सहकार्य करू शकता की रोटरीने म्युन्सिपल कॉर्पोरेशन बरोबर टायअप केले, त्यांना जागा पुरवून दिली आहे. माझ्या क्लबचंच मी उदाहरण सांगतो. आणि ते पहिलं सेंटर होतं जिथं गव्हर्नमेंट हॅज टाईड अप विथ रोटरी, आणि अख्ख्या भारतात हे पहिलं सेंटर पनवेलमध्ये आम्ही चालू केलेलं आहे, जिथं रोटरीच्या मार्फत विथ गव्हर्नमेंट आम्ही पूर्ण फ्री वॅक्सिनेशन देतोय. आणि आतापर्यंत 50,000 वॅक्सिनेशन आपल्या रोटरीच्या 4 सेंटरमधून पनवेल या भागात झालेलं आहे. तर मला अशी एक अपील आहे की हा भागात पण तशा टाईपचं तुम्ही हे करून, कारण तो परमनंट आपल्यासाठी एक लोकांना मदत होणार आहे आणि लोकांना त्याची खूप गरज आहे. तर हे प्रकल्प हाती घ्या अशी माझी कोविडच्या याच्याबद्दल आहे. अनिल, कमिंग टू हे वर्ष मी म्हटलं तसं 2 वर्षाचा जरा आपण पूर्ण आढावा किंवा संगम आहे. यावर्षी अनिल तुला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पूर्ण टीमला. आज आपलं पदग्रहण सोहळा झालेला आहे. सगळ्या टीमची प्रेसिडेंटनी ओळख करून दिलेली आहे. सगळे मी म्हणेन एक रत्न आणि नवरत्नाचा आपल्याकडे पूर्ण दरबार तुझं तयार झालेला आहे. फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपल्या ज्या बाकी म्हणजे पदं असतात ते आपल्याला येतात जातात, पण प्रेसिडेंटशिप हा जो रोटरीमध्ये मान आहे तो नॉर्मली लाईफमध्ये आपल्याला एकदाच मिळतो. काही अपवाद आहेत, 0.01% मी सांगेन, पण 99.99% प्रेसिडेंटशिप आपल्याला एकदाच मिळते. मॅडमला जरी वाटलं की आपण कंटिन्यू व्हावं तर रोटरीमध्ये ते हे नाही. मला पण गव्हर्नरशिप झाल्यावर वाटलं की मी गव्हर्नर, मला फार आनंद आहे, पण ते नाही आहे. एक 30 जून झाली की आपल्याला ती खुर्ची खाली करायला लागते, नेक्स्ट प्रेसिडेंट येतो, तो चार्ज घेतो. ही पद्धत आहे, ही या संस्थेची पद्धत आहे. त्यामुळे प्रेसिडेंटशिप आणि वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे आणि ही एक संधी आहे ज्याचं सोनं करून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही नक्कीच करणार याची मला खात्री आहे. आणि काही असं म्हटलं जातं की आपले काही स्वप्न असले तर ते फुलफिल करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडा पिछा करायला लागतो, काही करेज त्याच्यासाठी दाखवायला लागतं. आणि असे तू मोठे स्वप्न बघशील याची मला खात्री आहे. आणि काही मंजिल म्हणजे त्या निमित्ताने एक शेर आहे, हिंदी चालेल का इकडे? म्हणजे मी म्हटलं मराठीतच जास्त हे झालं. तर थोडे आपले जर काही असे मोठे स्वप्न असते तर एक शायर म्हटलं आहे, मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. थोडी मंजिल समोर ठेव आणि थोडी मोठ्या झेप घ्यायच्या आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि नक्कीच आपले स्वप्न साकार होतील. आणि रोटरीबद्दल एक मी सांगू शकतो की फार मोठी ऑर्गनायझेशन आहे. मी थोडी माहिती रोटरीबद्दल इथे बरेच
नॉन रोटेरियन्स आहे. आज नवीन सभासद 10 नवीन सभासद इकडे आपण इंडक्ट केलेले आहेत. पहिले या वर्षीचं सांगतो, हे वर्ष एक स्पेशल वर्ष आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण रोटरीला 116 वर्ष झाली आणि ह्या 116 वर्षामध्ये फक्त चौथ्यांदाच, कारण रोटरी खूप मोठी संस्था आहे, फक्त चौथ्यांदाच रोटरीचे इंटरनॅशनलचे जे अध्यक्ष आहेत ते भारतीय आहेत. फक्त चौथ्यांदा 116 वर्षांमध्ये शेखर मेहता. तर आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे. कालच आपले रोटरीचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट आपले पंतप्रधान मोदी साहेबांना भेटले. 1 तास त्यांची मीटिंग झाली. तर एवढं मोठं ते पद असतं जिथं इवन प्राईम मिनिस्टर 1 तास त्यांना भेटतो. मी तुम्हाला जस्ट सांगू इच्छितो, इवन US मध्ये UN मध्ये खूप मान असतो. तो मान आज आपल्याला एक भारतीय इंटरनॅशनल प्रेसिडेंट. पण जेव्हा मी म्हटलं, जेव्हा आपल्याला कुठली खुर्ची मिळते तर त्याच्या मागे जबाबदारी येते. तसा आपल्या भारतीयांकडे आता अख्ख्या जगाची नजर आहे, रोटरी जगताची पण आपल्याकडे नजर आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे. आणि आपले प्रेसिडेंट आहेत, त्यांनी काय ब्रीदवाक्य आपल्याला दिले आहेत, इच वन ब्रिंग वन, म्हणजे प्रत्येक सभासदांनी एक सभासदाला तरी रोटरीमध्ये आणावं. आपल्याला कोणीतरी इथे आणलं, आपले जगताप साहेबांनी क्लबची स्थापना केली, आपल्याला सगळ्यांना रोटरीमध्ये आणलं. आपण त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट पाहिले, समाजाला आपण कशी मदत करू शकतो हे आपण पाहिलं. आपण खूप त्याचे चांगले काय म्हणतात त्याला गोष्टी अनुभवल्या आहेत. याच गोष्टी आपण बाकीच्या लोकांना अनुभव करायला लावल्या पाहिजेत. भले सगळेजण जॉईन होऊन आहोत, पण त्यांना मीटिंग्समध्ये आणणं, आपल्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व करणं, आपल्या संस्थेची माहिती करून देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मला खूप आनंद वाटतो. आणि स्टार्टच टू सिक्सर मी 10 मेंबर एकदा करून केले. खूप मोठी संस्था आहे. जे कोणी मेंबर्स आज जॉईन झाले, 4-5 जण नाही आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, रोटरी थोडं कळायला वेळ लागते. आज मी 26 वर्ष या संघटनेमध्ये असतो. याचं कारण असं आहे की काही लोकांना 6 महिने 12 महिन्यात, खूप मोठी संस्था आहे, कळायला वेळ लागतो. त्यामुळे कमीत कमी 3-4 वर्ष तुम्हाला समजायला लागेल रोटरी काय आहे आणि आपण काय काम करू शकतो. आणि इथं बऱ्याच लोकांना वाटतं मी फीस देतो, मी हे देतो, मला काय मिळतं. तर बऱ्याच गोष्टी मिळतात. आज आपल्याला चांगली झोप मिळते, रात्री मी पलंगावर पडलो की मला चांगली झोप मिळते, चांगले मित्र मिळतात. आज मी इथं आलो, तुमच्या सगळ्यांची ओळखी झाली. जर रोटरी नसती तर माझी ओळख झाली. मी फक्त मेडिकल प्रोफेशनमध्ये राहिलो असतो, माझे एवढे मित्र झाले नसते. आज मी पनवेलला राहतो, पण पुण्यात माझ्या एक हाकेला माझे 2000 मित्र धावून येतात. मी जर एक फोन केला तर एवढी ओळख आहे. आज इथे माझे एवढे मित्र तयार झाले. आणि रोटरी ही जागतिक संघटना आहे. 200हून जास्त देशांमध्ये याचा पसारा आहे. 500 आपला हा जिल्हा 31 म्हणून त्याचं नाव आहे. हा रायगड आणि पुणा रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट याला पूर्ण कव्हर करतो. 140 आपल्याकडे क्लब आहेत. असे जवळजवळ 550 डिस्ट्रिक्ट अख्ख्या जगात आहेत. 37,000हून जास्त क्लब, जसा पुरंदर एक क्लब आहे किंवा माझा एक क्लब आहे, तसे 37,000हून जास्त क्लब अख्ख्या वर्ल्डमध्ये आहेत. एवढी मोठी ही संघटना आहे. आणि याची सुरुवात पण 116 वर्षाआधी 4 सदस्य, पॉल हॅरिस आमचे फाउंडर मेंबर म्हणून आहे, ते आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये 4 जणांची मीटिंग झाली आणि रोटरी संस्थेची स्थापना झाली. 4 सभासदून सुरू झालेली संघटना आज एवढी वाढलेली आहे. 200हून जास्त देशांमध्ये 12 लाखहून जास्त सदस्य संख्या, 37,000हून जास्त क्लब्स. तर एवढा मोठा पसारा आहे. आज याच्यात जे काही फंड्स आहेत, आज जसं आमच्या शेखरदा आणि आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे, पंकजा इकडे पटेल, की प्रत्येक रोटेरियननी आपल्या फाउंडेशनला पैसे द्यावे. हे फाउंडेशन म्हणजे काय, ही एक ट्रस्ट आहे, रोटरीची ट्रस्ट आहे, ज्याच्यात सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करतात आणि ज्याच्याद्वारे आपण समाजाच्यासाठी जे गरजा आहेत, मोठ्या गरजा, मोठे प्रकल्प जे आहेत, जे सगळ्यांच्या सहयोगाने होतात, हे त्या फाउंडेशनद्वारे होतात. फाउंडेशनची पण सुरुवात 104 वर्षाआधी $26.5 म्हणजे आजच्या रुपयात आपण म्हटलं तर 2,000 रुपयाच्या देणगीतनं सुरू झालेली ही संघटना. एका क्लबनी $2,000, आर्च क्लब म्हणून गृहस्थ आहेत, त्यांच्या क्लबनी ते $2,000 डॉलर नाही, 2,000 रुपयाची देणगी दिली आणि ते ट्रस्ट स्थापन केला. आणि आज हा ट्रस्ट एवढा मोठा झाला आहे की याच्यात 14,000 कोटी परमनंट फंड, 14,000 कोटी रुपये परमनंट फंडमध्ये 3,000 ते
4,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी देणगी, जसं आपण आज $100 म्हणजे 750 असे जगभरातले रोटेरियन्स आणि नॉन रोटेरियन्स कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि एकच प्रकल्प मी सांगू इच्छितो फाउंडेशनच्या द्वारे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना यायला, पोलिओ हा रोटरीने 1985 साली हा पोलिओ प्लसचा प्रकल्प हातात घेतला. आणि हा प्रकल्प म्हणजे जे काही लसीकरणचा खर्च आहे, जे जगभरात पोलिओचे ड्रॉप्स पुरवले जातात त्याचा पूर्ण खर्च रोटरी फाउंडेशनद्वारे केला जातो. आणि याच्यासाठी रोटरी 1985 पासून कार्यरत आहे. आणि जेव्हा रोटरीने हा प्रकल्प हाती घेतला तेव्हा 3.5 लाख मुलं प्रत्येक वर्षी पोलिओनी जगभरात अफेक्ट होत होते. तर जर रोटरीने हा प्रकल्प घेतला नसता हाती तर आत्तापर्यंत 1 कोटी म्हणजे 3.5 लाख × 30 वर्ष 1 कोटी मुलं एफेक्ट झाले असते. आणि पोलिओचा एक मुलगा एफेक्ट झाला, मुलगा किंवा मुलगी, तर अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते, वर्षानुवर्ष डिस्टर्ब होते. तर एवढं मोठं काम रोटरी फाउंडेशनद्वारे पोलिओचं रोटरीने केलेलं आहे. आणि म्हणजे मला त्याचा पण एक अभिमान आहे की बिल गेट्स आणि हे मोठे मोठे फाउंडेशन जे आहेत ते रोटरीबरोबर असोसिएट झाले. बिल मेलिंडा गेट हे जगातलं सर्वात मोठं फाउंडेशन आहे, पण ते पण पोलिओसाठी रोटरीला देणगी देत आहे. ते एवढं मोठं काम रोटरीचं आहे, आपण सगळे त्याचे सभासद आहोत. आणि त्यामुळे हे जर मोठी कामं करायची असतील तर ह्या फाउंडेशनसाठी पण आपण हातभार प्रत्येकाने लावणं गरजेचं आहे. आपण फक्त आता इथं सुरुवात केली आहे $100 पण 1-1 शून्य कमी आहे असं मला वाटतं या भागात. पंकजभाई बरोबर, आणि रोटरीमध्ये दिल ऑलवेज मागे मोर असं आमचं एक हे की कितीही झालं. आणि आपण हे कोणासाठी मागतो? समाजासाठी मागतो. समाजाचं काही आपण देणं लागतो या काय म्हणतात, हे आपल्याला नेहमी जे रोटेरियन्स आहेत त्यांना एक ती भावना आहे. आणि त्या निमित्ताने आपण रोटरी जगतामध्ये आहोत. आणि ह्याच्यात आपण कधी म्हणजे हे नाही वाटलं पाहिजे मी गव्हर्नर आहे किंवा कुठल्या प्रोजेक्टसाठी पैसे मागायचे, आपल्याला कधीच लाज नाही वाटली पाहिजे. कारण हे आपण आपल्यासाठी नाही मागत, आपल्याला समाजासाठी मोठी काम करायची. आणि मला त्या मोठ्या कामाच्या बद्दल तुम्हाला एक सांगायचं, मी थोडं आमचं उदाहरण देऊन सांगतो की आपल्याला थोडे म्हणजे हा भाग कमी म्हणून एकदम सॉलिड स्ट्रॉंग हे आहे. तुमच्याकडे एवढे सगळे रती महारथी आज या म्हणजे सभागृहामध्ये उपस्थित आहेत. थोडे मोठे विचार करा. आपण करतोय मोठे प्रोजेक्ट करतोय आणि ह्याच्यावर पण मोठे प्रोजेक्ट आपण नक्की करू शकतो. रोटरी पण आता थोडे बिगर म्हणजे थोडे मोठे बेटर आणि बोल्डर प्रोजेक्ट घ्या असं म्हणतो. थोडे लॉंग टर्म सस्टेनेबल प्रोजेक्ट, उदाहरणार्थ कुठलं डायलिसिस सेंटर आहे, हॉस्पिटल आहे, कम्युनिटी सेंटर आहे, कायमस्वरूपीचे जे प्रकल्प आहेत अशा टाईपचे प्रकल्प. मॅडम तुमची त्याला थोडी म्हणजे हे लागेल. आणि अध्यक्ष तुमची सगळी टीम यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडा एखादा मोठा प्रकल्प, त्याला 4-5 वर्ष लागू शकतात. उदाहरण मी देतो, पनवेलमध्ये माझा क्लब जो आहे एकही ब्लड बँक नव्हती 25 वर्ष आधी. त्यावेळेला 25 म्हणजे 30 वर्ष आधी, तेव्हा माझ्या क्लबने ती गरज ओळखली आणि आम्ही ब्लड बँकची सुरुवात 25 वर्ष आधी 5 वर्ष लागली आम्हाला ती ब्लड बँक सुरू करायला. आणि 25 वर्षापासून आम्ही ती सेवा तिकडे लोकांना देतो आणि हजारो लाईफ्स त्याच्यामुळे वाचल्या. आज पण 6,000 ते 7,000 बॅग्स प्रत्येक वर्षी आम्हाला त्याच्यात मिळतात. आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणून आम्ही आता एक त्या जागेत मोठा एक मेडिकल सेंटर उभारलं आहे, जिथं डायलिसिस सेंटर आहे, थॅलेसिमिया सेंटर आहे, डे केअर सेंटर आहे. कमी दरात आपण जे लोक अफोर्ड नाही करू शकत प्रायव्हेट मेडिकल केअर, त्यांच्यासाठी प्रवीण आम्ही तिकडे एक मोठं सेंटर उभारलेलं आहे. आणि मला परत गर्व वाटतो सांगायला, तो 6 कोटीचा प्रकल्प जागा सोडून 6 कोटी रुपये लागले. त्याचं उद्घाटन या 19 जुलैला आपले इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता यांच्या हस्ते पार पडले. त्याला पण आम्हाला 6-7 वर्ष लागली आम्ही स्वप्न पाहिल्यानंतर पूर्ण व्हायला. पण स्वप्न साकार होऊ शकतात. थोडी मोठी स्वप्न पहा, असं काहीच इम्पॉसिबल नाही आहे. जर आपण थोडा अट्टाहास आणि जिद्द धरली तर मोठी स्वप्न सगळे पूर्ण होऊ शकतात. असं नाही नुसतं स्वप्न पाहून पूर्ण होणार, त्याच्यासाठी थोडा पिच्छा करायला लागतो आणि तो तुम्ही नक्की करा. एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे. इथं सगळं काम जे आहे ते स्वैच्छिक आहे. कोणी पण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही की तू हे कर ते कर. आणि सगळे सभासद इक्वल, वी आर ऑल इक्वल. जरी आपले काही डेसिग्नेशन असले तरी सर्वजण, आणि खूप सिस्टमॅटिक वेमध्ये काही प्रोटोकॉल असतात. मॅडम आय एम व्हेरी हॅपी
मॅडमनी प्रेसिडेंटला दोनदा सांगितलं की तू चेअर आता माझी चेंज करायला पाहिजे. हा पण प्रोटोकॉल आहे आणि तो पाळला जातो रोटरीमध्ये. असे प्रोटोकॉल्स असतात, विचार देर आणि आपण सगळे पाळतो आणि एक चांगली संघटना आहे. मला अजून असं सांगायला लागतं की आपण हे प्रोटोकॉल आणि सगळ्या मीटिंग्स करतो, पण सभासदांनी थोडा एन्जॉय पण करायला पाहिजे. आपण थोडी मजा पण करायला पाहिजे. आपली फॅमिली आहे, आपण एन्जॉय पण करायला पाहिजे. ठीक आहे, कोविड होतं, पॅन्डेमिक होतं, त्यामुळे आपण करू शकलो नाही, पण आता परत थोडं ओपन अप झालं आहे. तर प्रेसिडेंट थोडं एक काय म्हणतात ना, मेंबर्स पण एन्जॉय करतील याची तुम्ही थोडी खात्री घ्या. सगळ्यांनी असं आठवण केली पाहिजे की 25 वर्ष होतं आणि आपण मजा केली. म्हणजे हसत खेळत सगळं आपलं काम करायचे आणि एक आपलं म्हणजे विचारसरणी पण त्याच्यासाठी बदलली पाहिजे आपण रोटरीमध्ये आल्यावर. आणि ह्याच्यात पण एक शायरचा फक्त एक शेर सांगतो आणि नंतर मी माझं म्हणजे ह्या ह्याच्यात की आपल्याला इव्हॉल्व करत राहिलं पाहिजे, थोड्या या गोष्टी बदलत राहिलं पाहिजे. लोक एन्जॉय करतील रोटरीमध्ये हे पण बघितलं पाहिजे. नवीन सभासद येतात, स्ट्रेस असतो, त्यामुळे आपल्याला थोडी आपली सोच बदलली पाहिजे. त्या दृष्टीने एक शायर म्हणतो, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजरिया बदलो नज़ारे बदल जाएंगे, कश्तियाँ बदलने से कुछ नहीं होता, दिशाएं बदलो किनारे बदल जाएंगे. तर आपला थोडा नजरिया चेंज करा, एन्जॉय करा रोटरी. यावर्षीची थीम आहे सर्व टू चेंज लाईफ. त्याप्रमाणे आपण नक्कीच लोकांची सेवा करू, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं येईल याच्याकडे पण लक्ष देऊया. आणि मला आज इथं बोलवलं, माझा तुम्ही सन्मान केला, मला संधी दिली तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करायची. रोटरीच्या जगतात काही तुमचं रोटरीबद्दल काम असेल तर मी नेहमी काय म्हणतात त्याच्यात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि थोडं डिस्ट्रिक्टमध्ये पण काम करा. तुमचे जे पास्ट प्रेसिडेंट्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो. आणि रोटरीची तयारी 1-2 वर्ष आधीच आपली सुरू होते, तशी माझी पण तयारी सुरू झालेली आहे. मी ते ज्यांना काम करण्यात डिस्ट्रिक्टमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी मी एक फॉर्म फ्लोट केला आहे. तो तुम्ही भरलाच असेल, नसेल भरला तर मला काही रिक्वेस्ट आल्यामुळे मी तो 31 जुलैला बंद केला होता, पण मी तो 9 ऑगस्टपर्यंत परत हे ठेवला आहे. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी त्याच्यात पण पार्टिसिपेट व्हावं. आणि मला इथं परत मी सांगतो बोलवलं, माझा सन्मान केला, मला ही संधी दिली या ऐतिहासिक स्थळात यायची. आणि परत येईनच, नक्की तुम्हाला भेटेल. आणि 35च्या वर आज सभासद संख्या दिलेली आहे. नॉर्मली एक 35च्या वर गेला तर क्लब स्थिरावतो. 5-6 वर्ष प्रत्येक क्लबला थोडं स्टेबल व्हायला वेळ लागतो, पण आता तुमचा तो स्टेबल झालेला आहे असं मला वाटतं. आता तुम्ही पुढची झेप घ्या आणि माझ्या शुभेच्छा तुमच्या सर्व कार्याला. माझं काही काम रोटरीबद्दल किंवा कुठलंही असेल तर मी नक्की तुमच्यासाठी आय एम ऑलवेज अवेलेबल अँड कन्सिडर मी ॲज युअर फ्रेंड इन रोटरी. थँक्यू. माझे अध्यक्ष अस्मिता वहिनींना विनंती करतो की आपले प्रमुख पाहुणे त्यांचं फेलिसिटेशन आपण करावं. असिस्टंट गव्हर्नर मान्य ज्ञानेश्वर डोंबाळे सर इंदापूरवरून खास आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मान्य सचिव अभिजित बारकर सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले फाउंडेशनचे डायरेक्टर की ज्यांनी आपल्याला प्रत्येकाला आता एक मोठी जबाबदारी दिली आहे त्यांचं फेलिसिटेट करावं. तुमच्यासाठी मोठी नाही आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे सन 2022-23चे रोटरियन DG आणि डॉक्टर अनिलजी परमार सर, असिस्टंट गव्हर्नर ज्ञानदेव ढोबाळे आणि फाउंडेशन डायरेक्टर पंकजी पटेल सर, पुरंदर रोटरी क्लबच्या आधारस्तंभ 2021-20-21च्या प्रेसिडेंट डॉक्टर अस्मिताताई मॅडम, 2021-22चे प्रेसिडेंट आनंदजी गुरवणे साहेब, पास्ट सचिव युवराजी वारकडे,
चालू सचिव जे आहेत आत्ताचे सध्याचे 2021-22चे अभिजितजी बारावकर, सर्व रोटरियन सभासद तसेच इतर सर्व प्रमुख आपले जे आहेत, नगराध्यक्ष जी मार्तनजी बोलदे साहेब होते, प्रदीप अण्णा पोमण, माऊलीजी यादव, सुनीता दत्ती कोलते, तसेच रिटायर्ड इन्कम टॅक्स कमिशनर पोटे साहेब आणि आमचे सर्व अनिलजी उरवणे साहेबांचे जे आहे प्रेमापोटी सर्व उपस्थित राहिलेले आणि नवीन सभासद झालेले सर्वजण आणि सर्व पत्रकार बंधू, आज सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांचे आमच्या रोटरी क्लब पुरंदरकडून जाहीर आभार व कार्यक्रम संपला असं